लग्न हा शब्द ऐकला की मनात खूप काही येतं नाही का? पण आजकाल विशेषतः तरुण पिढीमध्ये या संस्थेबद्दल एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. अनेक जण लग्नाच्या कल्पनेवरच प्रश्नचिन्ह उभं करत आहेत किंवा सरळ सरळ नकार देत आहेत. असं का होतंय? या बदलामागे नक्की काय विचार आहेत? चला आज आपण ह्याच प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करूया. सेक्स मिळतोय मग लग्न कशाला? हा प्रश्न कदाचित धक्कादायक वाटेल, पण आजच्या पिढीच्या मनात तो येतोय. आणि खरं तर हाच प्रश्न त्यांच्या बदललेल्या दृष्टिकोनाचा केंद्रबिंदू आहे. या एका प्रश्नातूनच आपल्याला आजच्या तरुण पिढीची मानसिकता बऱ्यापैकी समजून घेता येते. तर मग ही पिढी लग्नाला नाही का म्हणते? यामागे ना फक्त एकच कारण नाहीये, तर भीती, स्वातंत्र्याची ओढ आणि बदललेले सामाजिक नियम या सगळ्याचं एक गुंतागुंतीचं मिश्रण आहे. सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण म्हणजे बांधिलकीची भीती. लग्न म्हणजे काय? आयुष्यभराची कमिटमेंट. आणि याच गोष्टीला अनेक जण घाबरतात. ती रोजची कटकट, त्या जबाबदाऱ्या, हे सगळं नकोच आहे, असा एक विचार यामागे प्रामुख्याने दिसतो. माझी स्पेस हा शब्द आजकाल खूप ऐकू येतो, बरोबर? हे वैयक्तिक स्वातंत्र्य आजच्या पिढीसाठी प्रचंड महत्वाचं आहे. आणि अनेकांना काय वाटतं माहितीये, की लग्नामुळे हीच स्पेस, हेच स्वातंत्र्य आपल्याकडून हिसकावून घेतलं जाईल, आपल्या प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेप होईल. आणि मग येतो जबाबदारी टाळण्याचा मुद्दा. बघा, लग्नासोबत ना आर्थिक, कौटुंबिक, भावनिक अशा अनेक जबाबदाऱ्या येतात. आणि ह्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारीच नसते. त्यापेक्षा त्या टाळण्याकडेच जास्त कल दिसतो. इथे बघा, पिढ्यांमधला फरक पेटी स्पष्ट दिसतो. आधीच्या पिढीचं कसं होतं? आपलं कुटुंब, सगळं काही एकत्र, एक सामूहिक ओळख, एक एकत्रित प्रवास. पण आजची पिढी, तिचा फोकस आहे माझं, मी यावर. म्हणजे माझी ध्येय, माझं आयुष्य, माझी स्पेस. जणू काही आपलं या शब्दाची जागा आता माझं या शब्दाने घेतली आहे. अच्छा, मग या सगळ्या गोंधळामुळे ना एक खूप महत्वाचा प्रश्न तयार होतो की जोडीदाराचा शोध नक्की कशासाठी चालू आहे? कोणीतरी एकदम परफेक्ट व्यक्ती हवी आहे की अशी व्यक्ती हवी आहे जी आपल्याशी खऱ्या अर्थाने जुळेल? आपल्या सोर्समधल्या तज्ज्ञ डॉक्टर वैद्य इथे अनुरूपता या शब्दावर भर देतात. अनुरूपता म्हणजे काय? तर ती फक्त वरवरच्या गोष्टींबद्दल नाहीये, म्हणजे दिसणं कसं आहे वगैरे. तर खरं जुळणं म्हणजे तुमचे विचार, तुमची बौद्धिक पातळी, तुमची लाईफस्टाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं एकमेकांना भावनिक पातळीवर समजून घेण्याची क्षमता. हे सगळं जुळायला हवं. पण होतं काय, परफेक्ट जोडीदाराच्या नावाखाली नकार देण्याची कारणं बघा किती वरवरची असतात. अरे, ती खूप बुटकी आहे, किंवा तो चष्मा घालतो, तिचे केसच नाही आवडले मला. इतका साध्या कारणांवरून नकार दिला जातो आणि जी खरी अनुरूपता बघायची असते तिच्याकडे सपशील दुर्लक्ष होतं. बरं, लग्नाच्या किंवा नात्याच्या कोणत्याही चर्चेत दोन शब्द हमखास येतात. एक म्हणजे ॲडजस्टमेंट आणि दुसरा म्हणजे स्पेस. पण ह्या शब्दांचा खरा अर्थ काय आहे आणि नात्यात त्यांचं नक्की काय महत्त्व आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि इथे खूप मोठा गैरसमज आहे. ॲडजस्टमेंट आणि कॉम्प्रोमाइज यात जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, यशस्वी नात्यासाठी ॲडजस्टमेंट करावीच लागते. म्हणजे काय? तर दोघांनीही आनंदाने एकमेकांसाठी थोडे थोडे बदल करणं. पण कॉम्प्रोमाइज किंवा तडजोड म्हणजे काय? तर स्वतःची ओळख, स्वतःची मूल्य, स्वाभिमान हे सगळं गमावणं. आणि हे नात्यासाठी खूपच घातक ठरू शकतं. डॉक्टर सायली राणे वैद्य यांचे हे वाक्य बघा किती परफेक्ट आहे. त्या म्हणतात की जी व्यक्ती 25 वर्ष एकटी झोपायला सरावलेली आहे, तिला आता खोली, बेड, कपाट सगळं शेअर करावं लागणार. हे खूप मोठं आक्रमण वाटू शकतं. म्हणजे विचार करा, इतकी साधी गोष्टसुद्धा स्वातंत्र्यावर घाला वाटू शकते जर तिच्याकडे ॲडजस्टमेंट म्हणून पाहिलं नाही तर. ठीक आहे, मग इतके सगळी आव्हानं आहेत, तर मग एक यशस्वी नातं तयार करायचं तरी कसं? पुढे जाण्याचा मार्ग काय आहे? सोर्समधला हा एक अनुभव बघा, खरंच खूप विचार करायला लावणार आहे. एका पत्नीला तिच्या पतीच्या अंगाला येणाऱ्या घामाच्या वासाबद्दल सांगता येत नव्हतं. का? तर त्याला वाईट वाटेल म्हणून. आणि ही इतकी छोटीशी न बोललेली गोष्ट त्यांचं नातं आतून पोखरत होती. म्हणजे बघा, संवाद किती महत्वाचा आहे. आणि इथेच विवाहपूर्व समुपदेशनाची म्हणजे प्रीमॅरिटल काउन्सिलिंगची भूमिका खूप महत्वाची ठरते. हे एक असं माध्यम आहे जिथे प्रोफेशनल मार्गदर्शनाखाली अनेक गैरसमज दूर होतात, एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत हे स्पष्ट होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघांमध्ये एक मोकळा, प्रामाणिक संवाद सुरू होतो. हे सगळं ऐकल्यावर, हे सगळे दबाव, हे बदलणारे दृष्टिकोन पाहिल्यावर मनात एक प्रश्न येतोच की लग्नसंस्था टिकेल की काळाच्या ओघात संपून जाईल? काय वाटतं? पण शेवटी या सगळ्यातून एकच गोष्ट समोर येते,
ती म्हणजे नात्याला एक संधी देणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नातं जपणं हे ओझं नाहीये, ती एक सामायिक जबाबदारी आहे. ते तोडण्याआधी ते वाचवण्यासाठी प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण खरं तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक हक्काचा जोडीदार सोबत असणं ही खूप मोठी गोष्ट असते.